नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। इयत्ता 3री आणि 4थीचा दिवस आज आपला 23वा आहे। आज आपण 4 अंकी संख्यांची वजाबाकी हातची शिकणार आहोत। सोबतच मी तुम्हाला प्रत्यक्षात वस्तू घेऊन 4 अंकी संख्यांची वजाबाकी सुद्धा करून दाखवणार आहे। तसेच आपण बौद्धिक मॅथ म्हणजे बौद्धिक वजाबाकी सुद्धा गणित सोडवणार आहोत। खूप अभ्यास आहे आज। तर आपल्याला वजाबाकीचे किती गणित करायचे माहिती का तुम्हाला? 16 गणित करायचे, नाही 18 गणित करायचे। त्याच्यामुळे फास्ट पट्टी पेन्सिल वही घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचं आहे। गणित फक्त लिहून घ्यायचे, व्हिडिओ संपल्यानंतर मग सोडवायचे आहेत। पट्टी कशासाठी घ्यायची? एकक दशकाची घरं करण्यासाठी तुम्हाला लागतं। आणि मला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पण खूप मी अभ्यास करते, साहित्य गोळा करते तुमच्यासाठी। एवढ्या गरमीचं बसून मी व्हिडिओ तयार करते। मग तुमचं काम आहे की नाही सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, का उगाच टुकूर बघायचं? चला मग व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। नमस्कार मुलांनो, आता मी हातच्याची तुम्हाला वजाबाकी शिकवणार आहे, पण ती कशी शिकवणार आहे? वस्तू रूपामध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे? 570 वजा 194 करायचे। 570 वजा 194। आता नीट लक्ष द्या, कारण की गणिताचा पाय आहे, वजाबाकीचा पाय मी तुम्हाला शिकवायलेली आहे। आकडेमोड तर तुम्ही 100 खूप करचाल, आकडेमोड करायला खूप सोपे आहेत, पण ही समजून घ्यायला खूप अवघड आहे। आता एककाकडे किती आहे बघा। आता वजाबाकी 0 वजा 4, 0 वजा 4, 0 वजा 4। आता एककाकडे किती आहेत? 0 आहेत, आणि त्याच्यातून आपल्याला किती कमी करायचे? 4 कमी करायचे। पण 0 मधून 4 कमी होतात का? नाही। मग एकक कुणाकडे गेला? दशकाकडे गेला। मग दशकाला म्हणाला की मला 1 दे। एकक दशकाकडे गेला आणि दशकाला म्हणाला की मला 1 दे, कारण की माझ्याकडे काय मला 4 द्यायचे, तुम्हाला 1 दे। पण दशकाचा 1 म्हणजे किती असतो? 10 असतो, बरोबर आहे का? मग दशक म्हणाला ठीक आहे घे म्हणला। दशकानं काय केलं? त्याची 1 कांडी एककाला दिली, पण दशकाची ही 1 कांडी कुणाला दिली? दशकानं एककाला ही 1 ची कांडी देऊन टाकली। दशकानं ही कांडी एककाला दिली, आणि दशकाकडे आता किती कांड्या राहिल्या बघा? 6 कांड्या राहिल्या। 1 2 3 4 5 6। किती कांड्या राहिल्या? 6। आता ही दशकाची कांडी एककाच्या घरात जाईपर्यंत काय झालं? तिचं असं सुट्ट झालं। काय झालं? सुट्ट, कारण की एककाच्या घरामध्ये दशक बसत नसतात, असे एकक सुट्टे बसतात। एककाच्या घरामध्ये हे असे 10चे सुट्टे आले। दशकानं जी 1 कांडी दिली होती एककाला, ती कांडी म्हणजे 10 होते। 1 दशक म्हणजे 10। मग आता हे 10 एकक आपल्या एककाच्या घरात आले। मग एककानं काय केलं? त्याच्यातून 4 द्यायचे होते एककाला, मग एककानं 4 देऊन टाकले। 1 2 3 4। एककानं 4 देऊन टाकले। एककाचं काम झालं। काय काम झालं एककाचं? त्याला 4 द्यायचे होते, त्यानं 4 देऊन टाकले। आता एककाकडे किती राहिले बघा? 1 2 3 4 5 6, 6 राहिले। आता वजाबाकी आली दशकाची। कुणाची वजाबाकी आली? दशकाची। दशकाकडे 6 आहेत, आता 7 होते पण 1 त्यानं एककाला दिला, आता दशकाकडे 6 आहेत। आता 6 मधून 9 द्यायचेत। आता दशकाची परेशानी, दशकाला किती द्यायचेत? 9 द्यायचेत। पण दशकाकडे आहेत 6च। हे 6 म्हणजे 60, हे 6 म्हणजे 60। 10 20 30 40 50 60। हे 9 म्हणजे 90। दशकाला 60 आहेत दशकाकडं, पण त्याला दशकाला द्यायचेत 90। आता दशक कुणाकडे जाणार? शतकाकडे जाणार। मग शतकाला म्हणाला अरे बाबा 1 दे मला तुझ्याकडचं, मला 1 दे। बर शतक म्हणाला घे 1 घेऊन टाक। शतकाचं 1 म्हणजे 100 असतं, शतकाचं 1 म्हणजे 100। मग शतकानं काय केलं? हे 100 दशकाला दिले। शतकानं काय केलं? त्याच्याकडचा 1 म्हणजे 100, ज्याच्याकडे जेवढं येते ना तेवढं देणार। एककाकडं दशकाकडं शतकाकडं 100 होते, मग 100 त्यानं काय केलं? दशकाला दिले। पण 100 दशकाच्या घरात बसत नाहीत। शतक म्हणाला हे घे, तुला 100 पाहिजे, माझ्याकडे 100च आहेत बाबा, तू 100च घे। मग दशक म्हणाला ठीक आहे म्हणला, तुझ्याकडचा 1 मला दे, 1 शतक मला दे। मग शतकानं काय केलं? त्याच्याकडचा शतकाकडे 5 शतक होते, 1 2 3 4 आणि हे 5। शतकाकडे किती शतक होते बघा? 1। हे बघा 1 2 3 4 आणि ते 1 5, असे 5 शतक होते शतकाकडे। बघा 5 आहेत का? पसरून टाकते तुम्हाला। 1 2 3
4 5 5 शतक होते शतकाकड. किती शतक होते? 5. आता ह्या 5 शतकामधलं एक शतक शतकानं कुणाला दिले? दशकाला दिले. आता शतकाकड किती राहिले? 4 राहिले. शतकाकड किती राहिले? 4. आता हे 100 कुणाकडे गेले? दशकाकड गेले. हे 100 कुणाकडे गेले? दशकाकड. आता दशकाकड किती झाले बघा. आता हे 1, हे आधीचे 6, 2 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता दशकाकड किती झाले? 16 झाले. दशकाकड किती झाले? आता 16 झाले. कसं काय 16 झाले माहिती ना तुम्हाला? शतकाकडचे 10 आले. 10 म्हणजे 10 दशक आले आणि त्याच्याकडे 6 होते. असं दशकाकड किती झाले? आता 16 झाले. आता दशक देऊ शकतो. किती? 90 देऊ शकतो. दशकाकड आता 160 आहेत. हे सगळे मिळून किती आहेत? 160 आहेत. मग दशक काय करणार? त्याचे 90 द्यायचेत ना, त्यांना 90 देऊन टाकणार. 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. दशकानं काय केलं? 90 देऊन टाकले. आता दशकाकड किती राहिले बघा. आता 10 20 30 40 50 60 70. दशकाकड किती राहिले? आता 70. 70 म्हणजे 7 दशक. 70 म्हणजे 7 दशक. एककाकड किती राहिले? 1 2 3 4 5 6. 6 एकक राहिले. दशकाकड 7 दशक राहिले आणि एककाकड 6 एकक राहिले. आता शतकातून किती घालायचंय? 1 घालायचंय. शतकामधून 1 कमी करायचंय. आता शतकानं तर काय केलं? 1 आधीच दशकाला दिलाय आणि 1 कमी केला. एककानं शतकानं काय केला? 1 द्यायचा होता, 1 देऊन टाकलाय बघा. 5 मधून 1 गेला. आता 4 राहिले. 4 मधून 1 गेला. किती राहिले आता शतकाकडं? 1 2 3. शतकाकड किती राहिले? आता 3 राहिले. शतकाकड 3 राहिले. म्हणजे आपली वजाबाकी किती आली बघा. आता 376. 376. 4 होते शतकाकडून. शतकाकडचं 1 गेला आणि हातच्याला 1 गेला. असे 2 गेले शतकाचे. हे बघा 100 200 आणि हे 300. शतकाकड 300 राहिले. अशा प्रकारे हे हातचा दिला जातो. दिसायला आपल्याला एकच हातचा दिसतो. किती घेतले? 1. हातचा घेतला 1, पण प्रत्यक्षात तो 1 हातचा नसतो. दशकाकडून जर हातचा घेतला असेल तर तो 10 असतो. शतकाकडून घेतलेला हातचा 100 असतो. हजाराकडून घेतलेला हातचा हा 1000 असतो. पण आपण गणित करत असताना कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण हातचा 1च द्यायचं, कारण की त्याची एकच किंमत असते. कावर किंमत असते? कारण की तो एककाच्या घरात जाताना 1च होणार आहे, दशकाच्या घरात जाताना 10 होणार आहे, पण तेवढीच त्याची पुढे किंमत होणार आहे. म्हणून आपण हातचा 1च धरायचा. पण प्रत्यक्षामध्ये हातचा किती असतो? एककाच्या घरातला हातचा 1 असतो, दशकाच्या घरातला हातचा 10 असतो, शतकाच्या घरातला हातचा 100 असतो. आता तुम्ही एकच का म्हणायलात मॅडम? अजून डोकं खात बसाल. आता ह्याला देताना 1 शतक दिला, पण काय दिला? 1. काय दिला? 1 शतक दिला. ह्याला देताना 1 दशक दिला. अख्खी कांडी दिली दशकाची, मोकळं करून दिलं नाही, अख्खी कांडी दिली. म्हणून आपण हातचा हा 1च घेतो. तर मुलांनो, तुम्हाला हे सर्व गणित लिहून घ्यायचे. फक्त आता काय करा, लिहून घ्या, गणित सोडवू नका, कारण काय वेळ तेवढा पुरत नाही आपल्याला. फक्त फास्ट काय करा, लिहून घ्या. हे अंक लिहून घ्या. वाटल्यास नंतर मग एकक दशक हे डबे करू शकतात. पण हे लिहून घेत इकडे लक्ष द्या, कारण की समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे संख्या आता मोठे गणित होत चाललेत. आता काल परवा दिवशी आपण 2 अंकी संख्यांची, काल 3 अंकी संख्यांची, आज आपण 4 अंकी संख्यांची वजाबाकी शिकायलेलो आहोत. तर त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. एक 4 गणित कमी लिहून घेतले तर काय अडचण नाही, पण इकडे लक्ष द्या. आणि इकडे लक्ष देत काय करायचे, तुम्हाला हे लिहून घ्यायचे. फक्त गणित लिहून घ्या. व्हिडिओ संपल्यानंतर मग ते उत्तर तुम्ही बोटावर मोजून काढू शकतात. पहिलं गणित आहे
एकक, दशक, शतक, हजार. 9432. हजारपासून मी सुरू करणार. 9432. दुसरे अंक काय आहे? 5609. 5609. आता ह्याची आपल्याला करायची आहे वजाबाकी. वजाबाकी करत असताना वरची सेटिंग करून घ्यायची आधी, मग नंतर खालची वजाबाकी करूत आपण. आता 2 मधून 9 जातात का? नाही. 2ला एककाला 2 द्यायचे, पण 9 एककाकडे 9 नाही आहेत, 2च आहेत. मग एकक काय करणार? दशकाकडून 1 घेणार. दशकाकडे 3 आहेत, मग दशक काय करणार? 3 मधला 1 एककाला दिला, दशकाकडे राहिले आता 2. दशकाकडे किती राहिले? 2 राहिले आणि एककाकडे झाले 12. इथले 10 आणि 2 किती झाले? 12 झाले. आता 2 मधून 0 जातात, म्हणजे शतकाकडून हातचा घ्यायची गरज नाही. पण शतकाला हातचा लागेल, दशकाला हातचा लागणार नाही, पण शतकाला लागेल, कारण की शतकाकडे 4 आहेत आणि त्याला द्यायचेत 6. शतकाला 4 आहेत आणि 6 द्यायचेत. मग शतक काय करणार? 1000 कडून घेणार. शतक काय करणार? 1000 कडून घेणार. मग शतकाकडे आहे 4, मग शतकानं काय केलं? 1000 कडून 1 घेतला. शतकानं काय केला? 1000 कडून 1 घेतला. मग आता शतकाकडे होते 9. 9 मधला 1 गेला, 8 राहिले. याला 1 दिला, याच्याकडे झाले 14. 1000कडे 9 होते, 8 झाले. शतकाकडे 14 झाले. दशकाकडे 2 झाले आणि एककाकडे 12 झाले. हे असं पण करू शकतात किंवा तुम्ही 1 1 1 1 गणित सुद्धा करू शकतात. आता वरचं आपलं सेटिंग झालेलं आहे सगळं. आता वजाबाकी करू. 12 मधून 9 गेले. 9 पासून 12 पर्यंत मोजू. 9 10 11 12 किती राहिले? 3. 2 मधून 0 गेले, 2च राहिले. 14 मधून 6 गेले, 6 7 8 9 10 11 12 13 14 किती राहिले? मग आता 1 2 3 4 5 6 7 8 किती राहिले? 8 राहिले. आता 8 मधून 5 गेले. 8 मधून 5 गेले. 8 5 6 7 8 किती राहिले? 1 2 3. सॉरी, वजाचं चिन्ह म्हणजे 9432 वजा 5609 किती आली वजाबाकी आपली? 3823. किती आली? 3823 अशी वजाबाकी आली आपली. पुढचं गणित आहे 7154. 7154 वजा 3619. 3619. आता इथं बघू आपण. एककाच्या घरामध्ये 4 मधून 9 वजा करायचे आपल्याला. 4 मधून 9. 4 मधून 9 जातात का? नाही. 4 लहान आहेत, 9 मोठे आहेत. मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा होऊ शकत नाही. मग 4 कुणाकडून घेणार? दशकाकडून 1 घेणार. दशकाकडून 1 घेणार. मग दशकानं 1 दिलेला आहे, दशकाकडे राहिले 4 आणि एककाकडे किती झाले? आता 14 झाले. आता 9 पासून 14 पर्यंत मोजायचे आपल्याला. 9 पासून 14 पर्यंत मोजायचे. पुढचं गणित आहे बघा. 7 एकक, दशक, शतक, हजार. 7032. 7032 वजा 166. 166. 7032 वजा 166. तर आता एककाच्या घरामध्ये सुरू करू आपण वजाबाकी करायला. 2 मधून 6 जात नाही. 2 ही लहान संख्या आहे, 6 ही मोठी संख्या आहे. वजाबाकी होत नाही. मग 2 एक काय करणार? दशकाकडे जाणार. दशकाकडून 1 घेतला, दशकाकडे राहिले 2. दशकाकडून 1 घेतला, किती राहिले? 3 मधून 1 गेला, 2 राहिले. आणि आता एककाकडे झाले 12. दशकाकडचे 10 आणि याच्याकडचे 2 किती झाले? 12 झाले. एककाकडे झाले 12. आता 6 पासून 12 पर्यंत मोजू. 6 7 8 9 10 11 12 किती राहिले बघा बरं? 1 2 3 4 5 6. आता एककाची वजाबाकी किती आली? 6 आली. आता दशकाच्या घरात जाऊ. 2 दशकाकडे 2 आहेत. काय पाहिजे? दशकाला 6. देण्यासाठी दशकाला किती पाहिजे? 6. पण दशकाकडे 2 आहेत. मग दशक गेला शतकाकडे. मग शतक म्हणला बाबा माझ्याकडे तर काहीच नाही, माझ्याकडे 0 आहे. मग कुणाकडे गेला? तो हजाराकडे गेला.
1000 म्हणला घेऊन टाक, आणि 1000 काय केलं त्याच्याकडचा 1 शतकाला दिला. 1000 डायरेक्ट दशकाला देऊ शकत नाही बरं का. मग 1000 काय केलं त्याच्याकडचा 1 दशकाला दिला. मग आता 1000 कड किती राहिले? 6 राहिले. शतकाला दिला 1, शतकाला किती दिला? 1 दिला. आणि हा शतकानं काय केला? 1 दशकाला दिला. शतकानं काय केला? 1 दशकाला दिला. मग आता शतकाकडे हा 1 आणि त्याच्या जवळचा 0, इकडून आलेला 1 आणि शतकाजवळचा 0, किती झाले शतकाकडे? आता 10 झाले. 10 मधला 1 शतकानं कुणाला दिलेला आहे? दशकाला दिला. आता शतकाकडे किती राहिले? 9. शतकाकडे किती राहिले? 9. थोडंसं समजायला अवघड वाटतं बाळांनो, नंतर खूप सोपं आहे. नंतर थोडंसं समजेपर्यंत लक्ष द्या. आता 12 मधून 6 गेले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. आता इथं तुम्हाला समजलं नाही माहिती मला. हे बघा, 1000 1 दिला शतकाला. शतकाकडे होता 0, तो 1च्या समोर ठेवला. शतकाकडे झाले 10. आता ह्या 10 मधले 1 कुणाला दिला? त्यानं दशकाला दिला. दशकाकडे झाले होते 12. आता शतकाकडे 10 मधला 1 दिल्यावर 9 राहिले. आता 9 मधून 1 कमी करायचं आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. आणि 6ला 6 राहिले. थोडंसं इथं समजलं नाही माहिती मला. काय होतं? इथं 0 होतं. 1000 डायरेक्ट दशकाला देऊ शकत नाही. 1000 दिलं शतकाला, शतकानं दिलं दशकाला. पण मध्ये शतकाकडं किती होते? काहीच नव्हते. मग इकडचा 1 आणि याचा 0, 10 झाली. 1 दशक झालं. फक्त समोर ठेवायचं आपल्याला हा 1. पण प्रत्यक्षात 1000 दिलेला 1 म्हणजे किती होता रे? 10 होते. 10 शतक होते. 1000 जो 1 दिलेला आहे तो किती होता? 10,000 होता. किती होता? 10,000. नाही सॉरी, 1000 होते. किती होते? 1000 होते. त्याच्यातला 1 त्यानं दशकाला दिला होता. पुढचं गणित आहे 5332 वजा 163. आता 100 म्हणल्यावर बरोबर माझा हात बघा शतकाच्या घरात केला. इतका सराव पाहिजे तुम्हाला. शतक म्हणलं की बरोबर एकक, दशक, शतक, शतकाच्या खाली 1 आलं की नाही माझं, असं तेवढाच सराव तुम्हाला सुद्धा व्हायला पाहिजे. अजिबात इकडची तिकडे संख्या जाता कामा नये. आता 2 मधून 3 घालवायचेत आपल्याला. 2 मधून किती घालवायचे? 3. 2 मधून 3 जात नाहीत. 2 लहान आहे, 3 मोठा आहे. मग 1 काय करणार? दशकाकडून 1 घेणार. दशकाकडे 3 आहेत. दशकाकडे राहिले 2, याच्याकडे दिला 1, याच्याकडे झाले 12. एककाकडे किती झाले? 12. तर 12 मधून 3 गेले. 12 मधून 3 गेले. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले आता? एककाकडं 9 राहिले. आता दशकाकडे आहेत 2, पाहिजेत त्याला 6. 2 आहेत, 6 पाहिजेत. मग आता दशक घेणार शतकाकडून 1. मग शतकाकडे 3 आहेत, शतक देणार. शतकाकडे राहिले 2 आणि 1 दिले दशकाला. आता शतकाकडचे जो 1 आहे तो 1 म्हणजे 1 शतक आहे. 1 शतक म्हणजे 10 दशक. 10 अधिक 2 किती झाले? 12 झाले. दशकाकडे किती झाले आता? हे 12 झाले. आता 12 मधून 6 गेले. 12 मधून 6 गेले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 6. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. 5ला 5 म्हणजे 5332 वजा 163 बरोबर 5169. आता शाब्दिक उदाहरण घेऊत आपण. माझ्याकडे 7734 रुपये होते. आणि मी बाजारात गेले. बाजारात माझ्याकडून किती खर्च झाले? 6263 रुपये खर्च झाले. तर आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक आहेत? एवढे होते, एवढे खर्चले. आता माझ्याकडे किती शिल्लक आहेत बघूत आपण. आता 4 मधून 3 गेले. 3, 4.
1 शिल्लक राहिला. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. आता 3 मधून 6 जात नाही. दशकाकडच्या घराकडे जाऊ आपण. 3 मधून 6 जात नाही. मग 3 कुणाकडून घेणार? शतकाकडून. शतकाकडे 7 होते, 6 राहिले, 1 गेला दशकाकडं. आता दशकाकडे झाले 13. 10 दशक दिले होते ना त्यानं. 10 दशक अधिक 3 किती झाले? 13. 13 मधून 6 गेले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती राहिलं? 7. दशकाची किती आलं कप्प्यामध्ये? 7 आलं. आता पुन्हा 6 मधून 2 गेले. 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 1, 2, 3, 4. 7 मधून 6 गेले. 6, 7, 1 राहिला. 7,734 वजा 6,263. किती रुपये राहिले माझ्याकडे मग आता? 1,471 रुपये फक्त शिल्लक राहिले. मी एक सायकल घेतली. 6,345 रुपयाची एक सायकल घेतली. पण माझ्याकडे किती रुपये होते? 4,439 रुपये होते माझ्याकडे. एवढ्याची सायकल घेतली, एवढेच पैसे होते माझ्याकडे. तर माझ्याकडे किती रुपये कमी होते? तर माझ्याकडे किती रुपये कमी होते? तर आता कमी होते म्हणून आता काढायचे, फरक काढायचे. फरक काढायचा असला की वजाबाकी करायची. आता 5 मधून 9 जातात का? नाही. 5 मधून 9 जात नाहीत. मग आता 5 काय करणार? 4 कडून 1 घेणार. 4 कडून 1 घेतला, 3 झाले. याच्याकडे झाले 15. तर 9 पासून 15 पर्यंत मोजायचं. 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती झाले मग आता? 1, 2, 3, 4, 5, 6. 3 मधून 3 गेले, 0. 3 मधून 4 जातात का? नाही. म्हणून 3 न काय केलं? शतकानं हजाराकडून घेतला. 6 होते, हजाराकडे राहिले 5. 6तून 1 गेला, 5 राहिले. आणि शतकाकडे झाले 13. आता 4 पासून 13 पर्यंत मोजायचं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती रुपये राहिले आता बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. शतकाकडे किती राहिले? 9 राहिले. आता 5 मधून 4 गेले. 4, 5. किती राहिला? 1. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. तर मला सायकल घ्यायला किती रुपये कमी पडायले आहेत? 1,906 रुपये कमी पडत आहेत. हे बघा, मी डेअरीला दूध घालत होते आणि डेअरीचं दुधाचं बिल माझं किती झालं होतं? 7,309 रुपये झालं होतं. किती रुपये बिल झालं होतं माझं? 7,309 रुपये झालं होतं. पण मी त्या डेअरीतून पेंट पण घेत होते आणि डेअरीवाल्यानं काय केलं? त्याच्यातले 2,642 रुपये त्याच्या पेंडाचे काढून घेतले. माझं बिल एवढं झालं होतं, त्यानं डेअरीवाल्यानं एवढं पेंडाचे पैसे काढून घेतले. तर आता मला किती पैसे भेटतील? एवढे झाले, एवढे कमी झाले. आता मला किती पैसे भेटतील? सोपं आहे. 9 मधून 2 गेले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 0 मधून 4 जात नाहीत. म्हणून शतकाकडून 1 घेतला. शतकाकडे राहिले 2. दशकाकडे झाले 10. हे 10 कसं झालं माहिती ना? शतकानं 10 दशक दिले होते. 1 शतक म्हणजे 10 दशक दिले होते. आता 10 मधले 4 गेले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 6. आता 2 मधून 6 जातात का? पुन्हा आलोच्या. मग पुन्हा 1000 शतक गेला हजाराकडं. 1000 न दिला 1 आणि हजाराकडे राहिले 6 आणि इथं झाले 12. आता शतकाकडे किती झाले? 12 झाले. आता 12 मधून 6 गेले. 12 मधून किती गेले? 6. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता शतकाच्या घरामध्ये किती राहिले? 12. 1, 2, 3, 4, 5, 6. शतकाच्या घरामध्ये राहिले 6. आता 6 मधून 2 गेले. 6 मधून 2 गेले. 2, 3, 4, 5, 6. आता हजारच्या घरामध्ये किती राहिले? 1, 2, 3, 4. हजारच्या घरामध्ये राहिले 4. तर आता मला डेअरीचं बिल किती येणार? मग माझं कपात जाऊन 4,667 रुपये मला डेअरीचं बिल येणार.
आमची डाळिंबाची बाग होती, तर डाळिंबाची बाग आम्ही तोडली, म्हणजे फळ तोडलं तर आमची किती डाळिंब निघालं बघा, 5743 किलो डाळिंब निघालं बागेमध्ये, म्हणजे 5.6 टन निघालं. तर 5743 किलो डाळिंब निघालं, पण त्याच्यामध्ये 2662 किलो डाळिंब खराब होतं. ते मार्केटला विकायला नेता येत नव्हतं, हे डाळिंब विकायला नेता येत नव्हतं, एवढं डाळिंब निघालं होतं. तर आता किती चांगलं डाळिंब आम्हाला मार्केटला विकता येईल, हे विकता येत नाही. आता हे विकता येत नाही म्हणून काय करावं लागेल, काढून ठेवावं लागेल, बाजूला काढून ठेवावं लागतं हे खराब डाळिंब. मग काढून ठेवावं लागेल म्हणजे वजा करावं लागेल. वजा करायचं. आता 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 4 मधून 6 जातात का, जात नाहीत. 4 मधून 6 जात नाहीत. मग दशकानं गेला शतकाकडं, शतकानं दिला 1, शतकाकडे राहिले 6, याच्याकडे दिला, याच्याकडे झाले 14. तर 6 पासून 14 पर्यंत मोजलं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. अरे अरे अरे, चुकलं. किती पुढे चालली. 6 पासून 14 पर्यंत मोजायचं ना. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती राहिले बघा आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले, 8. आता शतक. 6 मधून 6 गेले, 0. 5 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5, 3 राहिले. 5743 वजा 2662 बरोबर उत्तर किती आले आपलं, 3081 डाळिंब बाजारात विकण्यासारखं चांगलं आहे. मी दुकानदाराला बघा 7003 रुपये दिले. किती रुपये दिले, 7003. माझं बिल झालं होतं 6109. त्या दुकानात मी सामान घेतलं होतं, त्याचं बिल किती होतं, 6109 रुपये होतं. तर मला दुकानदारांना किती परत द्यावे. मग दुकानदार काय करणार, आपण आपलं जेवढं बिल झाले आपण दिलेल्या पैशातून वजा करणार. कॅल्क्युलेटर असतं बघा दुकानदाराकडे, खुटू करते ते. आणि काय करते, वजाबाकी करते. किती बिल झालं होतं, 6109. मी किती दिलं होतं, 7003. मग त्यानं काय करणार, त्याच्या कॅल्क्युलेटरवर वजाबाकी करणार आणि मग आपल्याला तेवढे पैसे परत देणार. आपल्याकडे नाही कॅल्क्युलेटर, आपल्याकडे बोट आहेत, आपण बोटावर करणार, नो प्रॉब्लेम. 3 मधून 9 जातात का, नाही. गणित जरा अवघड आहे, समजून घ्या. गणित अवघड नाही, थोडस लय उसनवारी, ह्याला देते, ह्याला देते, मज्जाच आहे. ठीक आहे, बघू आपण. 3 मधून 9 जातात का, नाही. मग एकक गेला दशकाकडं, दशकाला म्हणला 1 दे, दशक म्हणला माझ्याकडे काय नाही. शतकाकडे जा, शतकाकडे गेले, शतक म्हणला माझ्याकडे काय नाही. हजाराकडे जा, हजाराकडे गेले, हजार म्हणला घे बापू, मग हजारानं दिला 1, हजाराकडे राहिले 6. पण हजारानं जो 1 दिलेला आहे, तो 1000 म्हणजे 10 शतक. हजारानं जो 1 दिलेला आहे तो म्हणजे 10 शतक आहे. शतकाला दिला म्हणजे 10 शतक. 1000 म्हणजे 10 शतक. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 10 शतक. आता शतकाकडे 10 आहेत. म्हणल्यावर त्यानं दशकाला 1 देणार. घे बापू, दशकाला म्हणलं 1 घे आणि शतकाकडे राहिले 9. आता दशकाकडे आले 1, शतकाचा 1 म्हणजे 10 दशक. शतकानं दशकाला दिले 10 दशक. 10 दशक मधला दशकानं दिला 1, कुणाला, एककाला. एककाकडे झाला आता दशकाचा 1 आणि हा 3, 13 झाले. आणि दशकाकडे राहिले 9. दशकाकडे किती राहिले, 9. आता 13तून 9 गेले, 9, 10, 11, 12, 13. 13तून 9 गेले, 1, 2, 3, 4. आता 9 मधून 0 गेले, 9च. 9 मधून 1 गेला, 8. आणि 6 मधून 6 गेले, 0. आता इथं डोकं दुखायचं का, मॅडम मग अशी 1 हातचा म्हणल्या, आता 10 म्हणल्या. 1 हातचा जरी घेतला तरी 1च्या पुढे हा 0 ठेवला 10 होतो. 1च्या पुढे हातच्यावर 0 ठेवला की 10 होतो.
फक्त तुम्हाला एक समजावं, हातच्याची किंमत सांगितली मी. हातचा हा एकच असतो, कन्फ्यूज व्हायचं नाही. हातचा हा एकच असतो, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून मी हातच्याची किंमत सांगितली. हातचा नेहमी एकच घ्यायचा. फक्त तो जर शतकानं दिला तर तो शतकानं दिलेला असेल तर तो 1 शतक असतो. दशकानं दिलेला हातचा हा 1 दशक असतो. ठीक आहे. हे गणित तुमचे लिहून झाले असतील. आता मी काय करणार आहे, अजून तुम्हाला गणित घेणार आहे. भरपूर सराव करू आपण, कारण की एकदा एक घटक पूर्ण झाला की पुन्हा नंतर शिकवणं होत नाही. ठीक आहे. आता हे पण गणित तुम्हाला लिहून घ्यायचे. फक्त मागच्या पानावरचे 9 आणि ह्या पानावरचे 9 असे 18 गणित आहेत बघा. एका दिवसात होतील की 18 गणित? किती वेळ लागायला त्याला? तर मी तर एक गणित तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही काय करायचं, हे गणित फक्त लिहून घ्यायचे, सोडवायचे नाहीत. व्हिडिओ संपल्यानंतर सोडवायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे एक गणित तुम्हाला करून दाखवणार आहे. आमच्या आईची पगार झाली. किती पगार होती आईला? 7,246 पगार झाली. आणि त्याच्यातले 2,000 रुपये लगेच काय झालं, आईने इथे किराणा आणला. एवढी पगार झाली, आईने किराणा आणला लगेच. किराणा कितीचा आणला? 2,400 रुपयाचा तिनं किराणा आणला. तर आईजवळ आता किती पैसे शिल्लक राहिले? आईजवळ आता किती पैसे शिल्लक राहिले? आईजवळ आता किती पैसे शिल्लक राहिले? 6 मधून 0 गेले, 6च राहिले, नो टेन्शन. 4 मधून 0 गेले, 4च राहिले, आता टेन्शन. 2 मधून 4 जात नाहीत, मग 2 काय करणार? 7 कडून 1 घेणार. 7 कडून 1 घेतला, 7 कडे राहिले 6. 1000 1 दिला, याच्याकडे झाले 12. 12 मधून 4 गेले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती झाले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती झाले? 12 मधून 4 गेले, 8 राहिले. 6 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 1, 2, 3, 4. 4 राहिले. तर माझ्या आईकडे किती रुपये शिल्लक राहिले? आता 4,846 रुपये शिल्लक राहिले. आम्ही बांधकाम करत होतो, तर आमचा प्लॉट केवढा होता? 6,732 स्क्वेअर फूट जागा होती आमची. 7,732 स्क्वेअर फूट जागा होती. त्याच्यातले आम्ही 2,930 जागेवर बांधकाम केलं. तर किती जागा रिकामी राहिली? वजाबाकी. आता एवढ्या ह्याच्यावर बांधकाम केलेलं आहे, एवढी जागा होती. बांधकाम केलेली जागा वजा करायची, बरोबर आपल्याला खुली जागा भेटते. बरोबर आहे का? आता 2 मधून 0 गेले, 2च राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. आता आलो 4. 7 मधून 9 जात नाहीत. मग याच्याकडून 1 घेतला, 1000कडून 1 घेतला, 1000कडे राहिले 5, याच्याकडे झाले 17. किती झाले? 17. 17 मधून 9 गेले, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती राहिले बघा बरं आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8 राहिले. आता 5 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5. किती राहिले? 1, 2, 3. किती राहिले? 3. म्हणजे आता किती जागा खुली आहे? म्हणजे 3,802 स्क्वेअर फूट जागा ही खुली आहे. मी दुकानात गेले, माझ्याकडे 7,032 रुपये शिल्लक होते. माझ्याकडे 7,032 रुपये होते. त्याच्यात मी एक मोठा फॅन घेतला, भारी मधला. किती रुपयाचा फॅन घेतला? 5,060 रुपयाचा फॅन घेतला. तर आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? 2 मधून 0 गेले, 2च. 3 मधून 6 जातात का? नाही, 3 मधून 6 जात नाहीत. म्हणून आता पुन्हा आता बघा, नीट लक्ष द्या. 3 मधून 6 जात नाहीत. दशक गेला शतकाकडे, शतक म्हणला नाही बाबा माझ्याकडे नाहीत. मग शतकानं पाठवलं 1000कडे, 1000नं दिलं, 1000नं 1 दिलं, 1000कडे राहिले. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. आता शतकाला दिला 1, हा 0, 10 झाले. शतकाकडे किती झाले? 10 झाले. आता शतकानं काय केलं? 10 मधला 1 दिला दशकाला, 10 मधला 1 दिला दशकाला. शतकाकडे राहिले आता 9, 10 मधून 1 गेला, 9 राहिला. आता दशकाकडे झाले 3, 13. किती झाले? 13. आता 13 मधले 6 दशक कुणाला देणार आहे? आता 6 कमी करणार आहे. 6
7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दशकाकडे राहिले 7. 9 मधून 0 गेले, 9च राहिले. 6 मधून 5 गेला, 1 राहिला. तर माझ्याकडं फॅन विकत घेऊन किती पैसे शिल्लक राहिले? 1972 रुपये शिल्लक राहिले. पुढचं गणित बघा. 7342 ही संख्या 5645 पेक्षा कितीने मोठी? 7342 ही संख्या 5645 पेक्षा कितीने मोठी? फरक काढायचा, डोळे झाकून वजाबाकी करायची. जेव्हा फरक काढायचा असतो तेव्हा डोळे झाकून वजाबाकी करायची. तर 2 मधून 5 जातात का? नाही. अजून लोचा. 2 मधून 5 जात नाहीत. दशकाकडून 1 घेतला, दशकाकडे राहिले 3, एककाकडे झाले 12, 12तून 5 गेले 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती झाले एककाकडे? मग आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 शिल्लक राहिले. 3 मधून 4 जात नाही. अजून 3 कडून 1 घेतला, 3, 2 राहिले, याच्याकडे झाले 13. 13 मधून 4 गेले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती झाले आता दशकाकडे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले दशकाकडे? 9 राहिले. आता 2 मधून 6 जात नाहीत का? नाही जात बापू. आता काय करावं? आता याच्याकडून घेतला 6, 1 घेतला, 7 कडे राहिले 6, हे न 1 दिला ह्याला, याच्याकडे झाले 12, 12 मधून 6 गेले, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती राहिले? 6. 6 मधून 5 गेले, 1. तर 1697 न ही संख्या मोठी आहे. 7342 ही संख्या एवढ्या अंकाने ह्याच्यापेक्षा मोठी आहे. एका दुकानदाराकडे मोठं तांदळाचं दुकान होतं. तर त्याच्याकडे 6542 किलो तांदूळ होता. त्याच्यातला त्यानं 2646 किलो तांदूळ विकला. तर आता त्याच्या दुकानामध्ये किती तांदूळ शिल्लक राहिला? 2 मधून 6 जातात का? नाही. 4 कडून 1 घेतला, दशकाकडून 1 घेतला, 3 राहिले. याच्याकडचा 1 घेतला, याच्याकडे झाले 12. 6 पासून 12 पर्यंत मोजायचं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. 3 मधून 4 जात नाहीत, म्हणून 5 कडून 1 घेतला, 5 कडे राहिले 4 आणि याच्याकडे झाले 13. 13 मधून 4 गेले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले? 9. 4 मधून 6 जात नाहीत, म्हणून पुन्हा 6 कडून 1 घेतला, 6 कडे राहिले 5, शतकाकडे झाले आता 14. 14 मधून 6 गेले, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8. 5 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5, 3 राहिले. म्हणजे किती तांदूळ शिल्लक राहिला दुकानामध्ये? 3896 किलो तांदूळ शिल्लक राहिला. विमानाचं तिकीट काढायला मी 7320 रुपये दिले होते. विमानाचं तिकीट काढायला मी किती रुपये दिले होते? 7320 रुपये दिले होते. तिकीट काढून मला त्या माणसानं किती रुपये परत दिले? 2609 रुपये परत दिले. एवढ्याचं तिकीट होतं, त्यानं मला एवढे परत दिले, तर मी त्याला किती रुपये दिले असतील? नाही, सॉरी, विमानाचं तिकीट किती रुपयाचं असेल? एवढे मी त्याला दिले, त्यानं मला एवढे दिले, मग तिकीट किती रुपयाचं होतं? वजाबाकी करायची. तिकीट किती रुपयाची? तिकिटाची किंमत काढायची, म्हणून आपल्याला इथं वजाबाकी करायची. 0 मधून 9 जात नाहीत. 2 कडून 1 घेतला, 1 कड राहिला, 2 कड राहिला 1, याच्याकडे झाले 10. 10 मधून 9 गेले, 9, 10, 1 राहिला. 1 मधून 0 गेले, 1 राहिले. 3 मधून 6 जात नाहीत, म्हणून 7 कडून 1 घेतला, 7 कड राहिले 6, हातचाला 1, इथं झाले 13. 13तून 6 गेले, 6,
7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता शतकाकडे किती राहिले बघा आता 1 2 3 4 5 6 7. शतकाकडे राहिले 7. 6 मधून 2 गेले 2 3 4 5 6 7. 6 किती राहिले बघा आता 1 2 3 4. किती राहिले 4. तर विमानाचं तिकीट किती रुपयाचं होतं 4711 रुपयाचं विमानाचं तिकीट होतं. तेवढे ह्याच्यातून काढून एवढे रुपये मला त्यानं दिले होते. 6562 आणि 5736 ह्या दोन संख्यातील फरक किती. फरक किती म्हणलं की डोळे झाकून वजाबाकी करायची. काय करायची वजाबाकी करायची. 2 मधून 6 जातात का नाहीत जात. म्हणून दशकाकडून 1 घेतला दशक होते 6. 6 मधून 1 घेतला 5 राहिले. याच्याकडे झाले आता एककाकडे झाले 12. 12 मधून 6 गेले 6 7 8 9 10 11 12. किती राहिले आता एककाकडे 1 2 3 4 5 6. एककाकडे राहिले 6. दशकाकडे बघा आता 5 वजा 3 3 4 5. दशकाकडे राहिले 2. आता शतकाकडे 5 आहेत. 5 मधून 7 जात नाहीत म्हणून घेतले हजाराकडून 1 घेतला. हजाराकडे राहिले 5. याच्याकडे झाले 15. 15तून 7 गेले 7 8 9 10 11 12 13 14 15. किती राहिले बघा आता 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले 8. 5 मधून 5 गेले 0 राहिले. 5 मधून 5 गेले 0 राहिले. तर किती वजाबाकी केली 826. माझ्या सोनं होतं 9569 ग्राम होतं. माझ्याकडे होते 6674 रुपये होते. तर मला 1 ग्राम सोनं घ्यायला किती रुपये कमी पडायलेत. आता इथं करावी लागणार वजाबाकी. फरक काढायचे ना आपल्याला. ह्या संख्येतला फरक काढायचे म्हणजे तेवढे रुपये मला कमी पडले. आता 9 मधून 4 गेले 4 5 6 7 8 9. किती राहिले बघा आता 1 2 3 4 5. 6 मधून 7 जात नाहीत म्हणून ह्याच्याकडून 1 घेतला. याच्याकडे झाले 4. याच्याकडे झाले 16. 16 मधून 7 गेले 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाले आता याच्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9. दशकाकडे किती राहिले 9 राहिले. 4 मधून 6 जात नाहीत. शतकानं घेतला हजाराकडून 9 मधून 1 गेला 8 राहिला. शतकाकडे राहिले 14. 14तून 6 गेले 6 7 8 9 10 11 12 13 14. किती राहिले 1 2 3 4 5 6 7 8. 14तून 6 गेले 8 राहिले. 8 मधून 6 गेले 6 7 8. किती राहिले मग हजाराकडं 2 राहिले. 2895. 2895 रुपये मला कमी पडायलेत. कशाला 1 ग्राम सोनं घ्यायला. एका कार्यक्रमात डीजेला 9456 रुपये दिले मी. त्याचं बिल किती झालं 9456 रुपये बिल झालं होतं. त्याला दिले मी 5738 रुपये दिले. तर त्याला आता मग कार्यक्रम झाल्यानंतर किती रुपये परत द्यावे. मी त्याला किती रुपये डीजेवाल्याला द्यायला पाहिजे. एवढं बिल झाले त्याला एवढे दिलेत मी. किती द्यायला पाहिजे. आता बघा 16 6तून 8 जातात का नाही. मग आपण काय करणार दशकाकडून मी 1 घेतला. दशकाकडे झाले 4 आणि एककाकडे झाले 16. 8 पासून 16 पर्यंत मोजायचं. 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. 4 मधून 3 गेले 3 4 1 राहिला. 4 मधून 7 जात नाहीत. 9 कडून 1 घेतला 9 कडे झाले 8. शतकाकडे झाले 14. 7 पासून 14 पर्यंत मोजलं. 7 8 9 10 11 12 13 14. शतकाकडे राहिले 7. 8 मधून 5 गेले 5 6 7 8. 3 रुपये. तर मग 3 राहिले.
म्हणजे मला डीजे वाल्याला तो किती रुपये द्यावे लागतील? 3718 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? हे लिहून झाली का गणित तुमची? जेवढे झाले तेवढे सोडवा, छान मन लावून सोडवा. ठीक आहे.